विश्ववंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेदांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी 4 मे रोजी होऊ घातलेला जो मंगलपर्णी विधी आहे, उपासक सागर आणि उपासिका निकिता यांच्या विवाह पूर्व दिनी आपल्या परिवारामध्ये परितदेशना बुद्धपूजा, परित्राण पाठ, बंधूंना भोजनदान, दान पुण्य करून हिंदवे परिवाराने आपल्या जीवनामध्ये एक अनंत असीम असं पुण्य संपादन केलं आहे। उद्देश हा आहे की सागर आणि निकिता यांचं भावी जीवन आहे, भावी जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने त्यांना जगता यावं। बौद्ध संस्कृती 2600 वर्षापूर्वीची आहे। भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विधी संपन्न केले जात असत। म्हणजे विवाहाच्या पूर्वी भगवंताला भिक्खू संघाला बोलवलं जायचं, परितदेशना बुद्धपूजा, धम्मदेशना दिली जायची। विवाह संपन्न झाल्यानंतर सुद्धा भिक्खू संघाला भगवंताला बोलवलं जायचं आणि नव्याने ज्याने आपल्या जीवनाला सुरुवात केली आहे, जे सांसारिक जीवनाला सुरुवात केली आहे, तर त्या सांसारिक जीवनामध्ये राहत असताना आपण कशा प्रकारचं जीवन जगावं यासाठी बौद्ध साहित्यामध्ये भगवंताने अनेक ठिकाणी बघा उपदेश दिलेले आहेत। तर आज सागर आणि निकिता यांना सुद्धा एक भगवंताचा उपदेश जो की 2600 वर्षापूर्वी भगवंताने सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी दिला होता। तसं भगवंताचा धर्म हा सर्वांसाठीच लागू पडतो। केवळ नवीन वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या लोकांसाठीच तो लागू पडतो असं बिलकुल नाही। या संसारामध्ये जे लोक जे संसारिक जीवन जगत असतात त्या सर्वांसाठीच भगवंताचा उपदेश बघा लागू पडत असतो। आणि त्यामुळे एक छोटेखानी उपदेश निकिता आणि सागर या दोघांसाठी सुद्धा मी देत आहे। एक वेळचा प्रसंग आहे बघा, भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंताचा उपासक, ज्यांना महाउपासक असं म्हटलं जातं, ते नेहमीच विहारामध्ये भगवंताची भेट घेण्यासाठी जात असत। तर यावेळेस जेव्हा अनाथपिंडक भगवंताकडे जात असतो आणि भगवंत त्याला उपदेश करतात, विशेष रूपाने एक प्रसंग अनाथपिंडकाच्या सुजातेला सुद्धा, म्हणजे सुनेला जी सुजाता असते तिला सुद्धा भगवंताने एक उपदेश दिलेला आहे। माता विशाखेला सुद्धा आपल्या पित्याने जेव्हा ती सासरी जात असते तर तिला सुद्धा उपदेश दिलेला आहे। म्हणजे अनेक असे उपदेश आहेत बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात। तर एक वेळचा प्रसंग भगवंत उपदेश करताना म्हणतात की या संसारामध्ये 4 प्रकारचे पती पत्नी असतात। किती? 4 प्रकारचे। 5वा प्रकार भगवंताने सांगितला नाही आणि संसारामध्ये सुद्धा 5वा प्रकार नसतो। केवळ 4 प्रकार या संसारामध्ये पती पत्नींचे भगवंताने सांगितले। तुम्ही जर थोडं चिंतन केलं, मनन केलं तर आपल्या भोवतात, म्हणजे आपल्या परिसरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रमंडळीमध्ये हे 4ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे आपल्याला कोणता प्रकार बनायचा,
आपल्याला कसं जीवन जगायचं आहे, तर या देशनेमधून तुम्हाला स्पष्टपणे त्याचा संदर्भ येऊ शकतो, ती स्पष्टता येऊ शकते. भगवंत असे म्हणतात की पहिला जो प्रकार आहे म्हणजे पती पत्नींचा जो पहिला प्रकार आहे, तर त्या प्रकारामध्ये एक देवता एका शिव सोबत सहवास करत असते. शिव म्हणजे प्रेत, शिव म्हणजे प्रेत. एक देवता पुरुष आणि शिव स्त्री ती आपलं जीवन जगत असते. दुसऱ्या प्रकारामध्ये देवता स्त्री शिव पुरुषासोबत सहवास करत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये शिव स्त्री आणि शिव पुरुष एकमेकांसोबत सहवास करत असतात. चौथ्या प्रकारामध्ये देवता स्त्री देवता पुरुषासोबत सहवास करत असते. हे 4 प्रकारचे सहवास भगवंतांनी सांगितले. मग आता देवता कोण आणि शिव कोण? देवता म्हटलं म्हणजे 36 कोटी नाही, आहे की नाही? नाही तर देव एखाद्या माणसामध्ये तुम्ही त्या देवता शोधसाल किंवा एखाद्या स्त्रीमध्ये ते देवता शोधसाल तर ते काही देवता भगवंताने सांगितले नाही. तर देवता म्हणजे काय? तर भगवंत असे म्हणतात की जे लोक 5 शिलाचं आचरण करतात, जे लोक 8 शिलाचं आचरण करतात, जे लोक दान पुण्य करतात, जे लोक शील पालन करतात, जे लोक प्रज्ञेचा अभ्यास करतात, जे लोक मैत्री भावना करतात, म्हणजे जो मनुष्य आपल्या काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, चांगले कर्म करतो, तर त्याला देवता भगवंताने म्हटलेलं आहे. एवढं जो मनुष्य कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, तर त्याला देवता भगवंताने म्हटलेला आहे. त्यानंतर जो मनुष्य अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो, जो दुराचरण करत असतो, प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, निंदालस्ती करतो, चाडी चुगली करतो, व्यर्थ बडबड करतो, नशापतन करत असतो, तर अशा प्रकारचं अकुशल कर्म करणारा मनुष्य त्याला भगवंताने शिव असं म्हटलं आहे. म्हणजे अकुशल कर्म करणारा मनुष्य. तर पहिल्या प्रकारामध्ये काय? स्त्री ही देवता असते. तर पहिल्या प्रकारामध्ये पुरुष हा शिव असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये पुरुष देवता असतो, तर स्त्री ही शिव असते. जे अकुशल कर्म करते, पाप कर्म करते, वाईट कर्म करते. तिसऱ्या प्रकारामध्ये दोघेही सारखेच असतात. दोघेही अकुशल कर्म करणारे, वाईट कर्म करणारे, पाप कर्म करणारे असतात. आणि अशाही प्रकारचे लोक जीवन जगतात संसारामध्ये आपण पाहतो. आणि चौथ्या प्रकारामध्ये स्त्री सुद्धा देवता असते आणि पुरुष सुद्धा देवता असतो. 4 प्रकार बघा भगवंताने हे सांगितलेले आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जर तुम्ही बघितलं, चिंतन जर आपण केलं आपल्या भोवतात, आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या परिवारामध्ये, तर हे चारही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी आपण बघतो बघा, म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री शीलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते, नीतिवान असते, परंतु पुरुष मात्र शीलवान नसतो, सदाचारी नसतो, गुणवान नसतो, पण तरी सुद्धा हे दोघं जण जीवन जगत असतात. तरी सुद्धा संसारामध्ये दोघं जण हे जीवन जगतात. परंतु जशा पद्धतीने सुखपूर्वक जीवन जगायला पाहिजे, जशा पद्धतीने सुखाच्या मार्गाला मार्गक्रमण करायला पाहिजे, तशा पद्धतीने मात्र ते सुखपूर्वक जीवन जगत नाही. मग त्याचे वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. आणि अशा प्रकारचं मग ते जीवन जगायचं म्हणून ते जगत असतात. दुसऱ्या प्रकारामध्ये पुरुष शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो, परंतु स्त्री मात्र शीलवान नसते, गुणवान नसते, नीतिवान नसते, सदाचारी नसते. आणि अशाही प्रकारचे लोक जीवन जगतात. मग त्याही परिवारामध्ये वाद होतो, विवाद होतो, भांडण होतो, तंटा होत असतो, सुखपूर्वक मात्र ते काही जीवन जगत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये दोघंही मात्र सारखेच असतात, दोघंही दुराचारी असतात, दोघंही अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणारे असतात.
कारण व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना कधी कधी दोघंही सारखेच आहे, सारख्याला वारके आहे, कोणीच कमी नाही असं व्यवहारामध्ये आपण म्हणतो. एक शेर तर दुसरा सव्वा शेर आहे, असेही लोक बघा संसारामध्ये जीवन जगत असतात. मग अशा लोकांच्या घरी जेव्हा संतती प्राप्त होत असते, अशा लोकांना जेव्हा मुलं बाळ होत असतात, तर शीलवान असेल, गुणवान माता पिता असतील तर शीलवान गुणवान मुलं प्राप्त होतील. पण माता पिता जर दुराचारी असतील, अकुशल कर्म असतील, वाईट कर्म करणार असतील, पाप कर्म करणार असतील, तर मुलं बाळ सुद्धा तसेच जन्मास येत असतात. कारण भगवंत असे म्हणतात की जशा प्रकारचं बीज असेल, ऐक ना, जमिनीमध्ये आपण जशा प्रकारचं बीज टाकतो तशा प्रकारचं फळ येत असते. म्हणजे आपण जर आंब्याचं बी टाकलं तर कडुलिंब काही येत नाही, किंवा कडुलिंबाचं बी टाकलं तर काय आंबा आपल्याला येत नाही. म्हणजे जसं फळ असेल तसं बीज असेल तसं फळ आपल्याला प्राप्त होत असते. या तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की हे लोक शेवटपर्यंत संसार पूर्ण करू शकत नाही. कारण दोघेही जर अकुशल कर्म करणार असतील, दोघेही जर वाईट कर्म करणार असतील, दोघेही जर पाप कर्म करणार असतील, तर संसार कसा जगू शकतात? संसार त्यांचा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बघा अनेक लोक आपल्याला म्हणजे विभक्त पाहायला मिळतात, ऐक ना. कधी मुलीच्या द्वारा लोक विभक्त होतात, कधी मुलांच्या द्वारा लोक विभक्त होत असतात. म्हणजे अगदी वेगळं होण्याचं वय सुद्धा नसते, अगदी लहान लहान मुलं असतात, आणि लहान लहान मुलं असताना सुद्धा बघा वेगळं व्हावं लागतं. असे अनेक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे. अनेक लोक आमच्या समोर येतात, आमच्याकडे येतात की म्हणते जे अशा प्रकारचं आहे, जे सर्व काही चांगलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व धनसंपदा आहे, घर आहे, सर्व काही सुखसुविधा आहे, पण तरी सुद्धा मात्र आमच्या म्हणजे लोक म्हणतात मग बोलता बोलता आमच्या नशिबामध्ये हे असं आलं. नशीब तर आपण मानत नाही, कर्म मानतो आपण. मग आपल्या कर्मामध्ये लोक म्हणतात की आमच्या कर्मामध्ये असं आलं, आम्ही तर कधी अकुशल कर्म केलं नाही, आम्ही तर कधी वाईट कर्म केलं नाही, आम्ही तर कधी पाप कर्म केलं नाही, मग हे असं आमच्या जीवनामध्ये का आलं? अशा प्रकारचे प्रश्न बघा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. लोकांना अशा प्रकारचे प्रश्न पडत असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की हे कर्म असतात, आपले कर्माला अनुसरून हे जे काही आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते हा सर्व कर्माचा भाग असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या तिसऱ्या प्रकारामध्ये लोक सुखपूर्वक जीवन जगत नाही. पहिल्या प्रकारामध्ये थोडंफार ठीक आहे, कारण मुलगी जर समजा सिलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, नीतिवान असेल, मुलगा जर सिलवान नसेल, गुणवान नसेल, तर लोक असं म्हणतात की ठीक आहे, नवरा चांगला नाही आहे, पती चांगला नाही आहे, परंतु पत्नी मात्र चांगली आहे, स्त्री मात्र घरची चांगली आहे, असं लोक विचार करतात. दुसऱ्या प्रकारामध्ये पत्नी चांगली नसते परंतु पती चांगला असतो, तर त्यांचंही थोडंफार प्रमाणामध्ये सांसारिक जीवन जगू शकतात ते सुख दुःखाने, कधी सुखामध्ये कधी दुःखामध्ये. परंतु तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र कोणीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की एक देवता एका देवता स्त्री सोबत सहवास करत असतो. या चौथ्या प्रकारामध्ये दोघेही शीलवान असतात, दोघेही गुणवान असतात, दोघेही नीतिवान असतात, दोघेही मैत्रीवान असतात, आणि दोघेही खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करणारे असतात. पण असे म्हणतात की अशा प्रकारचे लोक आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये समान रूपाने, समान विचाराने, समान गुणाने, समान सद्गुणाने, समान श्रद्धेने, समान प्रज्ञेने पती आणि पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. बघा समान विचार, जे सारख्या विचाराचे, पत्नी सुद्धा त्याच विचाराची आणि पती सुद्धा त्याच विचाराचा मिळणं अत्यंत कठीण आहे. बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा समान असणं सुद्धा अत्यंत कठीण आहे. कारण बघा शील पालन करत असताना, उपोषद शील पालन करत असताना जर पती पत्नी जर चांगल्या प्रकारचं कर्म करणारे असतील, म्हणजे दोघेही जर शील पालन करणारे असतील, तर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकत नाही. दोघेही जर श्रद्धावान असतील तर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकत नाही. दोघेही जर मैत्रीवान असतील तर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकत नाही. कारण तुम्हाला जर उपसशील पालन करायचं असेल, पती म्हणेल मला उपसशील पालन करायचं, पण पत्नी जर उपसशील पालन करणारी नसेल तर तिथे मात्र अडथळा निर्माण होऊ शकतो. पत्नीची इच्छा आहे की उपसशील पालन करायचं आहे, परंतु पतीची इच्छा नाही आहे, तर तिथे ते पुण्यकर्म होऊ शकत नाही. दान पुण्य कर्म करताना सुद्धा जर पतीची इच्छा असेल परंतु पत्नीची इच्छा नसेल, किंवा पत्नीची इच्छा असेल पतीची इच्छा नसेल, तर तेथेही दान कर्म पूर्ण होत नाही. समान रूपाने, समान विचाराचे, समान सद्गुणाचे, समान श्रद्धेचे
पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे बघा. कठीण गोष्ट आहे. म्हणजे दोघंही सारख्याच विचाराचे सद्गुणाने असणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये माता विशाखेचं उदाहरण आपण घेत असतो. माता विशाखा बघा म्हणजे समान गुणाची होती. सुरुवातीला तिचा पती धर्माकडे काय आकर्षित नव्हता, अन्य धर्माला ते मानणारे होते, परंतु माता विशाखेने आपल्या श्रद्धाबलाने पुन्हा त्यांना धर्मामध्ये प्रतिष्ठित केलं आणि आयुष्यभर बघा दोघंही दान पुण्य करू लागले, शीलाचं पालन करू लागले, प्रज्ञेचा अभ्यास करू लागले आणि अत्यंत सुखपूर्वक बघा त्यांनी जीवन जगलेलं आहे. आणि त्यामुळे चांगलं कर्म करताना, कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करत असताना आपण सहमती दर्शवली पाहिजे. म्हणजे दोघांनी समान ते कर्म केलं पाहिजे. जसं पूर्णाच्या बाबतीमध्ये बघा मी नेहमी उदाहरण सांगत असतो की जेव्हा पूर्ण शेतावरती काम करण्यासाठी जातो आणि शेतावरती काम करण्यासाठी गेल्यानंतर त्याची पत्नी भोजन बनवते. भोजन बनवल्यानंतर ती घाईघाईमध्ये आपल्या पतीला भोजनदान देण्यासाठी जात असते, म्हणजे भोजन देण्यासाठी शेतावर जाते. तर सारीपुत्र म्हणते ध्यान साधना करून येत असतात आणि ध्यान साधना करून तो पूर्ण शेतावर असतो. तर तो विचार करतो की अरे भंते सकाळी सकाळी आपल्याकडे आले, मग भंतेना आपण काय दिलं पाहिजे, या प्रसंगी आपण काय देऊ शकतो भंतेना. तर तो असं म्हणतो की आता सकाळची वेळ आहे, मग एका झाडाची काडी तोडून बघा तो भंतेना देत असतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये लोक झाडाच्या काडीने दात घासत असत. आजही लोक घासतात, लिंबाच्या काडीने घासतात, हिरड्याच्या काडीने घासतात, आवळ्याच्या काडीने दात घासतात बघा, कारण ते आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. तर तो एक झाडाची काडी भंतेना तोडून देतो, थोडंसं पाणी भंतेना देत असतो आणि आपलं काम करत असतो. दुपारची बरोबर भोजनाची वेळ होते, तर त्या भोजनाच्या वेळेमध्ये सारीपुत्र भंते गावाकडे जात असतात, ज्या दिशेने पूर्णाची पत्नी येत असते. आणि जेव्हा पूर्णाची पत्नी भंतेना पाहते तर तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होती की अरे आपण भंतेना दान दिलं पाहिजे, कारण आपण तर गरीब आहोत. आपल्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा कधीतरी उत्पन्न होते, आपल्याकडे भोजन सुद्धा आहे, आज मात्र योग्य वेळ आहे, योग्य भंते जे आहेत आणि आपल्याकडे देण्यासाठी भोजन सुद्धा आहे, अशी संधी आपल्याला पुन्हा उत्पन्न होऊ शकत नाही. आणि लगेच बघा ती सर्वच्या सर्व भोजन भंतेच्या पात्रामध्ये टाकत असते. लगे पुन्हा घरी जाते, पुन्हा भोजन बनवते आणि जेव्हा शेतावरती येते बांधावरती उभं राहून आपल्या पतीला म्हणते की स्वामी मला उशीर झाला, याचं कारण तुम्ही मला विचारणारच आहात, परंतु माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही मला अपशब्द बोलू नका, तुम्ही मला वाईट बोलू नका, मला उशीर का झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा त्याच्या ती जवळ जाते आणि सर्व हकीकत सांगते तर सांगल्याबरोबर पूर्णाला एकदम आश्चर्यचकित होते आणि त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहतात आणि तो म्हणतो की भार्या किती महत्त्वपूर्ण आहे, किती आश्चर्याची गोष्ट आहे. या भंतेंना सकाळी जेव्हा मी दात घासण्यासाठी काडी दिली, पाणी दिलं, तेव्हाच माझ्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली होती की अरे माझ्याकडे जर काही असतं तर मी भंतेंना दिलं असतं. जणू माझ्या मनामध्ये उत्पन्न होणारा विचार तू जाणला, तू समजून घेतला आणि भंतेंना बघा तू भोजन दिलं. साधू साधू म्हणून बघा तिनं साधुवाद दिला. कारण म्हणजे पत्नीच्या मनामध्ये एखादा विचार उत्पन्न होणे आणि पतीला ती गोष्ट समजणे भावनिक दृष्टिकोनातून आणि त्याने ते पूर्ण करणे, किंवा पतीच्या मनामध्ये एखादी गोष्ट उत्पन्न होणे आणि पत्नीने त्याला भावनिक दृष्टिकोनातून सहमती दर्शवणे, हे बघा कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कधी कधी बघा आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट वाटते आणि सहज ती गोष्ट आपल्या म्हणजे आपले पती किंवा आपली पत्नी करत असते, तर आपण सहज म्हणतो की अरे मला सुद्धा असंच वाटलं होतं की आज ही गोष्ट व्हायला पाहिजे होती आणि ती गोष्ट मात्र झाली. हे असं का होतं? कारण समान विचाराचे जर पती पत्नी असतील, समान श्रद्धा असणारे, समान शील पालन करणारे, समान मैत्री भावना करणारे आणि समान सर्व प्रकारच्या कुशल कर्माला धारण करणारे जर पती पत्नी असतील तर बघा अशा पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा जो चौथा प्रकार आहे अत्यंत म्हणजे आपल्या जीवनामध्ये संसारिक जीवन जर आपल्याला सुखपूर्वक जगायचं, आता संसार म्हटल्यानंतर वाद विवाद, भांडण तंटा, बोलणं चालणं या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, परंतु संसारामध्ये एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या इच्छा आकांक्षा जाणणे, एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना प्रेमाची आपुलकीची भावना एकमेकांच्या मनामध्ये निर्माण करणे,
आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट एकमेकांच्या प्रती विश्वास असला पाहिजे, ऐक ना. विश्वास प्रमा याते, विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. विश्वास जर असेल, विश्वासाचं नातं जर असेल तर बाकीचे सर्व नाते टिकतात. पण विश्वासाचं नातं जर नसेल तर कोणत्याही प्रकारचं नातं टिकत नाही. मग पती पत्नीचं नातं असू द्या, मुला बाळांचं आई वडिलांचं नातं असू द्या, बहीण भावाचं नातं असू द्या, मित्र मैत्रिणीचं नातं असू द्या, कोणत्याही प्रकारचं नातं असू द्या, त्या नात्यामध्ये जर विश्वास नसेल तर ते नातं कधीही टिकू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. दुसरं कोणतंच नातं होऊ शकत नाही. विश्वास जर असेल तर बाकी सगळे नाते टिकू शकतात. आपल्या पत्नीचा विश्वास आपल्या पतीवरती असला पाहिजे आणि आपल्या पतीचा विश्वास आपल्या पत्नीवरती असला पाहिजे. कोण काही सांगो, कोण काहीही बोलो, परंतु आपला विश्वास जर असेल, पण तसं असलंही पाहिजे, आहे की नाही. विश्वासास पात्र असलंही पाहिजे ना. नाही तर विश्वासास पात्र जर नसेल तर विश्वास कसा ठेवायचा मग? कारण विश्वासात पात्र नसेल तर विश्वास ठेवल्या जात नाही. त्यामुळे तशा प्रकारचा विश्वास संपादन केला पाहिजे. अगोदर विश्वास संपादन केला पाहिजे आणि विश्वास संपादन करून तो विश्वास कधीही त्या विश्वासाचा विश्वासघात होणार नाही, अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. कारण जुने लोक म्हणायचे बघा, ऐक ना, जुने लोक असं म्हणतात की एकदा जर विश्वास संपला तर पुन्हा तो निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे सारं आयुष्य जाते बघा आपला विश्वास संपादन करण्यासाठी, विश्वास तयार करण्यासाठी. आणि एकदा जर मनुष्याचा विश्वासघात झाला तर लोक असं म्हणतात की हा माणूस एकदम बदमाश आहे, हा मूर्ख आहे, हा माणूस विश्वास ठेवण्याच्या बिलकुल लायकीचा नाही, ही स्त्री विश्वास ठेवण्याच्या बिलकुल लायकीची नाही. मग तुम्ही कितीही सांगा, मग ते लांडगा रे लांडगाल्यासारखी गोष्ट होते बघा. एकदा जर खोटं बोललं मनुष्य तर 10 वेळा ते खोटं बोलावं लागते. एकदा जर अकुशल कर्म केलं तर 10 वेळा अकुशल कर्म करावं लागते. त्यामुळे आपली जर चूक झाली असेल, आपल्याकडून जर एखादा नकळतपणे अपराध झाला असेल तर आपण तो स्वीकार केला पाहिजे. मग तेव्हा जर आपण तो स्वीकार केला तर पुन्हा आपल्याला खोटं बोलण्याची गरज नाही आहे, पुन्हा आपल्याला ते लपवण्याची गरज नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात की एक चूक लपवण्यासाठी 10 चुका आपल्याला कराव्या लागतात. एक खोटं लपवण्यासाठी 10 वेळा आपल्याला खोटं बोलावं लागतो. आणि मग हळूहळू हळूहळू बघा, म्हणजे जे मन असतात एकमेकांपासून विभक्त होतात, एकमेकांपासून दूर होतात. अगदी छोट्या छोट्या कारणांवर मग वाद होतो. ऐक ना, अगोदर जे सर्व काही चांगलं लागत असते, चांगलं वाटत असते, तर ते हळूहळू मात्र त्याबद्दल विरोध भाव उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे बघा संसार फार कठीण आहे. संसार काय सोपा नाही आहे. म्हणजे संसार अत्यंत कठीण आहे. कठीण करून घेतला तर कठीण आहे, सोपा करून घेतला तर सोपा आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये हे 2 नौका आहे. ऐक ना, या 2 नौका, ही दोनही चाकं संसाराचे जर व्यवस्थित असतील, मजबूत असतील, चांगले असतील तर संसाराचा गाडा बघा शेवटपर्यंत जातो. नाहीतर मग दोघंही जर व्यवस्थित नसतील तर मधामध्ये गाडी पंक्चर होऊन जाते. आणि मधामध्ये गाडी पंक्चर झाली का मग एक चाक तिकडं एक चाक इकडं, परिवार मात्र पूर्णपणे विस्कळीत होऊन जातो. आणि त्यामुळे बांधवांनो, भगवंताचा धम्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना जीव लावणे, एकमेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. कुठल्याही प्रकारचा आळस न करणे, कुठल्याही प्रकारचा प्रमाद न करणे, उत्साहपूर्वक आपण संसारामध्ये जीवन जगलं पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्या परिवारामध्ये जातो तर दुसऱ्या परिवारामध्ये असणारे जे लोक असतात त्यांच्यासोबत प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने, मैत्री भावनेने आपला व्यवहार आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मैत्रीने सगळं जग जिंकता येते बघा. प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने संपूर्ण जग जिंकता येत असते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. इंदवे परिवार धार्मिक आहे कारण बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे. नेहमी परिवारामध्ये आम्ही येत राहत असतो. आपण सुद्धा बुद्ध धम्म संघाचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. कारण आपल्यासोबत जर 3 रत्न असतील, बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न जर आपल्यासोबत असेल तर आपल्या जीवनामध्ये बघा कधीही दुःख येऊ शकत नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये जर येणारं दुःख असेल तर त्या दुःखामध्ये दुःखाला नष्ट करण्यासाठी बघा आपल्याला एक आध्यात्मिक बल प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सागर आणि निकिता यांना एवढंच सांगणं आहे की भगवंताने जो सांगितलेला उपदेश आहे, 4 प्रकारचे पती पत्नी आहेत. तर चौथा जो प्रकार आहे की दोघांनी शीलवान बनणे, दोघांनी नीतिवान बनणे, दोघांनी श्रद्धावान बनणे,
म्हणजे सर्व एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रती विश्वासाची भावना निर्माण करणे. कारण संसारिक जीवन फार कठीण आहे, भगवंत असे म्हणतात. समजून घेऊन त्याला जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बघा, या संसाराला सुखपूर्वक घालवण्यासाठी, हा संसाराचा गाडा शेवटपर्यंत नेण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एकमेकांच्या आकांक्षा, इच्छा, भावनेला आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांचा, सासऱ्यांचा असेल, जे काय वडीलधारी लोक असतील, आपल्या परिवारातील लोक असतील, त्या परिवारातील लोकांसोबत प्रेमाने, मैत्रिणीने, आपुलकीने, जिव्हाळ्याने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपल्या परिवारातलं वातावरण जर खेळीमेळीचं, प्रेमाचं, आपुलकीचं असेल तर तो संसार बघा अत्यंत सुखपूर्वक जात असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ही एक चांगल्या प्रकारची संधी आहे. खऱ्या अर्थाने आता तुम्ही नव्या जीवनाला सुरुवात करणार आहात. हे संसारिक जीवन आहे. अगोदरचं जीवन जे असतं आपलं, तर ते म्हणजे सहज जीवन असतं. आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचं जीवन आपण जगू शकतो. परंतु संसारामध्ये जेव्हा येत असतो तर संसारामध्ये काही बंधनं असतात, काही अटी असतात, काही शर्ती असतात, काही विनय असतात. तर त्या विनयाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर एरवी 12 वाजेपर्यंत बाहेर जरी राहिलं तरी कोणी काही म्हणत नाही. पण पत्नी आली, कुठं होती एवढा वेळ, काय केलं एवढा वेळ, म्हणजे असं मग ते सुरू होते. तर असं काही झालं नाही पाहिजे. म्हणजे वेळेच्या आतमध्ये सगळ्या काही गोष्टी झाल्या पाहिजे. कारण संसार आहे तो, ऐक नाही, संसारामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात. बघा, छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, तंटे न करता अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सागर आणि निकिता यांचं भावी जे संसारिक जीवन आहे ते अत्यंत सुख समृद्धीने, आनंदाने जाओ. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आपल्या जीवनामध्ये हा जो कुशल कर्म, पुण्यकर्माचा जो भाग, जे आपण आज दानपुण्य केलं, जे दानपुण्य आपण करत आहात, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धर्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने सागर आणि निकिता व संपूर्ण इंदवे परिवार यांना सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांना तुमच्या मनातील ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत त्या ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.